नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभागवरती परीक्षा 2-3 दिवसावर आलेली आहे. त्याकरता आपण धावती प्रश्नपत्रिका घेत आहोत की जेणेकरून त्यामधून 3-4 प्रश्न तरी तुम्हाला उपयोगीमध्ये. तरी बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत राहतील. तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ हा आदिवासी जमातीवरील आहे आणि वन लाईनर पद्धतीने घेणार आहोत. पहिला प्रश्न बघा आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोलाब ही विशेष मागास जमात, जिला आपण काय म्हणतो PVTG असं म्हणतो, ही मोठ्या प्रमाणावर आढळते. कोलाब ही विशेष मागास जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? महाराष्ट्रामधील. पर्याय काय? यवतमाळ, ठाणे, रत्नागिरी आणि सातारा. योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे. जेवढ्या प्रश्नाचे उत्तर देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. योग्य उत्तर काय येईल? तर तो जिल्हा आहे यवतमाळ. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोलाब ही विशेष मागास जमात मोठ्या प्रमाणावर आढळते. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. माडिया गोंड जमातीची मुख्य बोली भाषा कोणती आहे? जी माडिया गोंड जमात आहे या जमातीची मुख्य बोली भाषा कोणती आहे? माडिया, बेल्ली, कोरकू, अहिराणी, कोणती भाषा बोलतात हे लोक? तर यांची जे माडिया गोंड जमात आहे यांची बोली भाषा आहे माडिया. म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत कोणत्या योजनेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते? आदिवासी विकास विभाग याच्या अंतर्गत जी योजना आहे ती कोणती आहे की ज्यांना काय विद्यार्थ्यांना त्या योजनेमार्फत मोफत शिक्षण दिलं जातं? पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना, एकलव्य मॉडेल शाळा, शबरी घरकुल योजना किंवा यापैकी नाही. काय योग्य उत्तर असेल? तर ती योजना आहे एकलव्य मॉडेल शाळा. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील आद्य जमात कोणती मानली जाते? आदिवासी जमातीपैकी महाराष्ट्रामधील जी आद्य जमात आहे कोणती जमात आद्य मानली जाते? बघा, वारली, भिल्ल, गोंड किंवा कातकरी. काय योग्य उत्तर असेल? महाराष्ट्रामधील आद्य जमात कोणती आहे? तर ती आहे बघा कातकरी जमात. म्हणजेच पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय संविधानाचे कलम 342 कशी संबंधित आहे? भारतीय संविधानामधलं कलम 342 यावर आपण विश्लेषणाच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे की 342 कलम कसे संबंधित आहे, 5व्या आणि 6व्या अनुसूची कसे संबंधित आहे. तर बघा, पर्याय काय दिले तुम्हाला? अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, मागासवर्गीय आयोग आणि भाषा आयोग. तर कलम 342 कसे संबंधित आहे? तर अनुसूचित जमाती. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आपण बघूया. वारली चित्रकलेत प्रामुख्याने कोणत्या रंगाचा वापर केला जातो? जी प्रसिद्ध महाराष्ट्रातील आदिवासी जमातीची वारली चित्रकला आहे या वारली चित्रकलेत प्रामुख्याने कोणत्या रंगाचा वापर केला जातो? पांढरा, लाल, हिरवा, निळा. कोणता रंग आहे? तर तो रंग आहे पांढरा रंग. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. गोंड जमातीची कोटवदी किंवा कोतवाल म्हणजे कोण? गोंड जमातीचे जे कोटवदी म्हटलं जातं किंवा कोतवाल म्हटलं जातं, तर हे काय असतात, कोण असतात? बघा, गावाचे रक्षक असतात, गावाचे प्रमुख असतात, पुजारी असतात का शेतकरी असतात? तर कोटवदी किंवा कोतवाल म्हणजेच गावाचा रक्षक. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासी भागातील पाडा म्हणजे काय? म्हणजे पाडा कशाला म्हणतात आदिवासी भागामध्ये? पर्याय बघा काय? लहान वस्ती, मोठे गाव, तालुका, जिल्हा. पाडा म्हणजे काय? तर पाडा म्हणजे लहान वस्ती. आदिवासी भागातील पाडा म्हणजे काय असतं? लहान वस्ती. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या वृक्षाला आदिवासीचा कल्पवृक्ष मानले जाते? कोणतं झाड आहे की त्या झाडाला किंवा त्या वृक्षाला आदिवासीचा कल्पवृक्ष मानलं जातं? बघा, मोह, आंबा, साग, बांबू. कोणतं झाड आहे? तर ते झाड आहे मोहाचं. त्याला आदिवासींचा कल्पवृक्ष मानलं जातं. बघा, पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया.
शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किती टक्के अनुदान मिळतं? जी शबरी आदिवासी घरकुल योजना आहे ह्याच्या अंतर्गत लाभार्थ्याला अनुदान भेटतं कशासाठी? घरकुलासाठी. तर ते किती टक्के भेटतं? 40%, 94%, 100% का 24%? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 3, 100% अनुदान भेटते. कशासाठी? शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत. पुढचा प्रश्न आपण बघूया. गोंड जमातीचे प्रसिद्ध नृत्य खालीलपैकी कोणते आहे? गोंड जमातीचे प्रसिद्ध नृत्य तुम्हाला विचारलेले. कर्मा, लेझिम, लावणी, कोळी नृत्य. कोणतं नृत्य आहे प्रसिद्ध नृत्य गोंड जमातीचं? तर ते आहे कर्मा. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, तिला TRTI म्हणतो, कोणत्या शहरामध्ये आहे? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल. TRTI ही संस्था कोणत्या शहरात आहे? पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक. योग्य उत्तर काय येईल? योग्य उत्तर आहे पुणे. आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था TRTI ही कोणत्या शहरात आहे? तर पुणे या शहरात आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात पसरलेला आहे? निलगिरी पर्वत रांगा ज्या आहेत त्या कोणत्या राज्यामध्ये पसरलेल्या आहेत? बघा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक वरील सर्व. तर निलगिरी पर्वतरांगा ह्या तामिळनाडूमध्ये पसरलेल्या आहेत, केरळमध्ये आणि कर्नाटक. म्हणजेच ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. 1, 2 आणि 3. तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या तिन्ही राज्यामध्ये ह्या निलगिरी पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींची साक्षरता दर सर्वात कमी आहे? आदिवासींचा साक्षरता दर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. पर्याय तुम्हाला दिले पालघर जिल्हा, त्यानंतर गडचिरोली जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि नाशिक जिल्हा. तर साक्षरता दर सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रामध्ये आदिवासींचा? तर नंदुरबार जिल्ह्यात. म्हणजेच योग्य उत्तर काय? पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. पेसा कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? पेसा कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे असं तुम्हाला विचारलेले. पर्याय दिले आदिवासींना स्वशासन देणे, आदिवासींना नोकऱ्या देणे, आदिवासींचे स्थलांतर रोखणे आणि यापैकी नाही. तर पेसा कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? आदिवासींना स्वशासन देणे. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासी गौरव दिन त्यालाच काय बिरसा मुंडा जयंती म्हणतो, ही कोणत्या तारखेला असते? आदिवासी गौरव दिन कोणत्या तारखेला असते? 25 डिसेंबरला असतो, 15 ऑक्टोबर, 10 डिसेंबर का 15 नोव्हेंबर? तर योग्य आणि अचूक उत्तर आहे 15 नोव्हेंबर. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आले आहे? कोणत्या ठिकाणी की ज्या ठिकाणी काय बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आलेले? रूरकेला, रायपूर, भोपाळ, पाटणा. कोणतं शहर आहे की ज्या ठिकाणी बिरसा मुंडा यांच्या नावाने काय केले हॉकी स्टेडियम उभारण्यात आले? तर ते शहराचं नाव आहे रूरकेला. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासींच्या आरोग्यासाठी मोबाईल मेडिकल युनिट योजना कशासाठी आहे? मोबाईल मेडिकल युनिट योजना ही कशासाठी आहे? बघा, दुर्गम भागात आरोग्य सेवा देणे, शाळा तपासणी, लसीकरण वरील सर्व. काय उत्तर असेल? आदिवासीच्या आरोग्यासाठी. कोणती योजना? तर मोबाईल मेडिकल युनिट ही जी योजना आहे ही दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्यासाठी आहे. म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. गोंड जमातीचा सण कोया कशाशी संबंधित आहे? आता असाही प्रश्न येईल की कोया सण कोणत्या जमाती साजऱ्या करतात? किंवा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे गोंड जमातीचा सण कोणता सण कोया हा कशाशी संबंधित आहे? बघा, निसर्ग पूजेशी संबंधित आहे का कापणी संबंधी आहे, पेरणी संबंधी आहे का शिकार करण्यासंबंधी आहे? तर कोया सण हा निसर्ग पूजेशी संबंधित आहे. म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोरकू जमातीची राजा महोत्सव ही परंपरा कशाशी संबंधित आहे? जी राजा महोत्सव परंपरा आहे कोणत्या समाजाची? कोरकू जमातीची. तरी कशाशी संबंधित आहे? बघा, धर्माशी संबंधित आहे का शेतीशी संबंधित आहे की वारसाशी संबंधित आहे की विवाहाशी संबंधित आहे? काय उत्तर असेल याचं? राजा महोत्सव ही परंपरा कोरकू जमातीची कशाशी संबंधित आहे? तर विवाहाशी संबंधित आहे. म्हणजेच पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासी विकास आयुक्तालय कुठे आहे?
आदिवासी विकास आयुक्तालय कोणत्या ठिकाणी? नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर. काय योग्य उत्तर असेल? तर आदिवासी विकास आयुक्तालय हे नाशिक या ठिकाणी. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबू. भेटूया पुढची प्रश्नपत्रिका घेऊन अशीच महत्त्वाची. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.